स्लीपर हा जुन्या काळच्या पादत्राणाचा एक प्रकार आहे. हे सुद्धा हल्ली सांगावं लागेल, कारण ते वापरणारे कमी झालेत लोक. पूर्वीच्या काळी सगळे लोक स्लीपर वापरायचे. ती माझी आणि माझ्यासारख्या बऱ्याच लोकांची सखी होती. कारण त्यावेळेला चप्पल जरी स्वस्त असेल 10-15 रुपयाला, तेवढे पण पैसे लोकांच्याकडं असायचे नाहीत. मग स्लीपर घालायचे. स्लीपरच्या किमती कमी असायच्या, त्या मानानं 7-8 रुपये, जास्तीत जास्त 10 रुपये. जाता येताना वाटेवरच्या छोट्याशा टपरीमध्ये सुद्धा ती मिळायची. स्लीपर द्या सांगितलं की ते 2-3 प्रकार तुमच्या पायाचा नंबर विचारून पुढं ठेवायचे. त्यामध्ये निळा रंग, लाल रंग, पिवळा रंग असे 2-3 रंग असायचे. मग जाडसा सोल आणि चांगले पट्टे बघायचे आणि ती घ्यायची. जुनी स्लीपर तिथंच टाकून द्यायची, कारण त्या जुन्या स्लीपरची अगदीच दशा झालेली असायची. त्याचे पट्टे तुटलेले असायचे किंवा खालच्या बाजूनी त्या अंगठ्याला एखादी पिन लावलेली असायची, म्हणून ती टाकून द्यायची. मग नवीन स्लीपर घेतल्यावर 4-6 महिने ती बरी चालायची. नंतर चालताना तिचा अंगठा वर यायचा, मग तो बोटाने आत ढकलायचा आणि चालू पडायचं. काही दिवसांनी तिचे पट्टे तुटायचे, मग ते पट्टे तेवढे बदलायची सोय होती. मग ते पट्टे असायचे 2-3 रुपयाला. मग ते बदलून आणि 2-3 महिने ती चांगली चालायची. मग त्यानंतर मात्र तिचा सोल झिजायचा, पट्टे तुटायला लागायचे आणि तिची अगदीच दशा व्हायची, तेव्हा ती बदलायची. आता तसली स्लीपर कुठं दिसायची नाही, किंवा ते स्लीपर वापरणारे लोक पण दिसायचे नाही. आता स्लीपर बदलली फारच. काही स्लीपरच्या वरती ऑर्थो असं लिहिलेलं दिसतं. स्लीपरची किंमत ती पण चांगली 500 रुपये, 700 रुपये अशी झाली. त्यावेळेला जुन्या स्लीपर नव्या स्लीपरला म्हणत असेल, अगं केवढी तो महाग, केवढा तुझा तोरा, 500 रुपये, 700 रुपये. तेव्हा आमच्यासारखे 50 स्लीपर आल्या असत्या. बरं झालं तू माझ्या वेळेला नव्हतीस म्हणून. मग ती नवी स्लीपर जुन्या स्लीपरला काय म्हणायची, तू कसली गरीब, माझी हाईट बघ आणि तू कसली, बरं झालं तू गेलीस म्हणून. अशी स्लीपर.